मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खरोखरच जबरदस्त धक्कादायक गोष्ट देशमुखांच्या घरी घडलेली आहे की जीवा आणि काव्या टेरेसवरती सगळ्यांच्या पासून लपून भेटून बोलत असतात. तर तेव्हा चक्क नंदिनी तिथं येऊन त्यांना एकत्र बोलताना पकडते. तर पुढे काय होणार आहे ते आपल्याला कळेलच. तर आजच्या भागाला सुरुवात करूयात. नंदिनी आणि काव्या यांच्यामध्ये अजून वादविवाद सुरूच असतात. तर तेव्हा नंदिनी काव्याला म्हणत असते की माझी नजर त्या क्षणीच मेली ज्या क्षणी मी त्यांना तुझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालताना बघितलं. आता यापुढे मी पार्थना ते या फॅमिलीमधले एक मेंबर आहेत असं म्हणूनच बघणार आहे. कारण मी तसं नाही केलं ना तर कशालाच अर्थ नाही उरणार. 2 संसारांचा हा डोलारा पत्त्यांच्या बंगल्यासारखा एका क्षणामध्ये खाली कोसळेल. पार्थची बदनामी होईल. जीवाने जे काही केलं आहे ना ते सगळं काही मातीमोल होईल. देशमुखांच्या नावाला काळं फासलं जाईल. जे गावामध्ये घडता घडता राहून गेलं ना ते इथं घडून जाईल. हे कळत आहे का तुला, असं सांगत असते. तर मित्रांनो, तेव्हा काव्या एकदमच जोराने ओरडते आणि संसार संसार काय घेऊन बसली आहेस तू? तुला कळत नाही का ताई मी काय सांगत आहे ते? तुझं प्रेम नाही जीवावरती आणि त्याचं सुद्धा प्रेम नाही तुझ्यावरती. त्यांचं प्रेम तर असं म्हणून सांगणारच असते आणि अचानकपणे थांबते. तर तेव्हा सगळ्यांना धक्काच बसतो. तर काव्या त्याचं प्रेम नाही तुझ्यावरती असं परत म्हणते. त्यावर नंदिनी तरीसुद्धा आमचं लग्न झालेलं आहे आणि प्रेमाचं जर म्हणशील ना तर लग्नानंतर होईलच ना प्रेम, असं सांगते. आणि मला आता प्रेमापेक्षा जो आदर त्यांनी माझ्यासाठी दाखवला त्याचा अभिमान आहे. अभिमान तर मला पार्थचा सुद्धा आहे आणि जीवाचा सुद्धा आहे. एकाच घरामधल्या दोन्ही मुलांनी आपल्या आईवडिलांची, आपल्या घराण्याची, आपल्या नातेवाईकांची आबरू राखलेली आहे. तुमचं लग्न हा निव्वळ नाइलाज होता, पण माझ्या डोक्यावर हात ठेवण्याचा निर्णय हा स्वतः जीवाचा होता आणि त्याच्या याच निर्णयासाठी मी त्याची आयुष्यभर ऋणी राहीन. जेव्हा अख्खा समाज माझ्या विरोधात होता ना तेव्हा फक्त जीवाने विश्वासाने माझ्या डोक्यावरती हात ठेवला. तो विश्वास माझ्यासाठी आज जन्म पुरेसा आहे. कालपर्यंत माझ्यासाठी जीवा हा फक्त जीवाच होता, पण आज तो माझा नवरा आहे. नंदिनी जीवा देशमुख मधला जीवा आहे. तर ते ऐकल्यानंतर मात्र काव्याला खूपच त्रास होऊ लागतो. तर नंदिनी पुढं म्हणते, ज्या क्षणी त्याने मला बायको म्हणून स्वीकारलं त्या क्षणी तो माझा नवरा झाला आणि पहिल्या क्षणापासून बायकोच्या पाठीशी ठामपणे उभा राहणाऱ्या नवऱ्याला मी तर नाही सोडू शकत. आजच्या पिढीमध्ये डिवोर्स घेणं खूप कॉमन झालेलं आहे, पण मी नाही मानत. उलट तर मला असं वाटतं एका दिवसाचं लग्न खूप सोपं असतं, पण संसार निभवायला हिंमत लागते आणि ती हिंमत आहे माझ्यामध्ये. त्यामुळे जोपर्यंत जीवा स्वतःहून माझ्याकडे घटस्फोट मागत नाही ना तोपर्यंत मी त्याला घटस्फोट नाही देणार, असं तिला ठणकावून सांगते. तर मात्र सगळ्यांना जोराचा धक्काच बसतो. तर तेव्हा मानिनीला नंदिनीचा खूपच अभिमान वाटू लागतो आणि ती मनातल्या मनामध्ये बोलू लागते आणि म्हणते की खरा हिरा आहेस तू नंदिनी आणि तू परत एकदा सिद्ध केलेलं आहेस की आमची निवड चुकलेली नाही. आणि तेव्हा विक्रम आणि मानिनी पुढे येऊन नंदिनीच्या पाठीशी उभे राहतात. तर तेव्हा नंदिनी काव्याला म्हणते, मला जे सांगायचं होतं ना ते मी सांगितलेलं आहे. तरीसुद्धा ज्याला जो निर्णय घ्यायचा आहे त्याने तो घ्यावा, पण यापुढे माझ्यासमोर डिवोर्स हा शब्द अजिबात नाही काढायचा, असं सांगून काव्याला चहा देत असते. तर तेव्हा काव्या नको असं म्हणून आपला हात पुढं करते आणि मित्रांनो, तेव्हा चक्क जीवा पुढे येतो आणि नंदिनीच्या हातामधला चहा काव्याकडे बघत आपल्या हातामध्ये घेतो आणि तेव्हा तर काव्याला जोराचा धक्काच बसतो आणि काव्या एकसारखी धक्क्याने जीवाकडे बघू लागते आणि तिच्या हृदयाचं पाणी पाणी होऊ लागतं. तर इकडे मोहितेंच्या घरी शारदा देवी आईसमोर प्रार्थना करत उभी असते आणि देवीला म्हणते की देवी आई, माझ्या लेकींच्या पदरामध्ये तू जे काही टाकलं आहेस ना ते स्वीकारण्याचं बळ दे त्यांना. नंदिनीने हे सगळं समजून घेतलेलं आहे. काव्याला ते स्वीकारण्यासाठी ताकद दे. आता जे काही होईल ना ते सगळं चांगलंच होऊ देत, असं म्हणून परत चाललेली असते. तर तिच्याच धक्क्याने देवी समोरचं आरतीचं ताट खाली पडतं आणि अपशकुन घडतो. तर तेव्हा
तेव्हा शारदा घाबरते आणि दिवा पडणं अशुभ असतं. देवी आई, मी आत्ताच तुझ्यापुढे माझ्या लेकींचं सुख मागितलं आणि आता तू हा कुठला वेगळाच संकेत देत आहेस मला? काही अशुभ घडणार आहे का? कुठलं वादळ येणार आहे का? आणि आपण जे बोलतो ना तसंच होतं, म्हणून मी असं काही वेडवाकडं बोलणार नाही. सगळे काही आपल्या मनाचेच खेळ असतात असं म्हणून ती स्वतःचीच समजूत घालू लागते. आणि देवी आई, मी हात जोडते तुझ्यासमोर. माझ्या लेकीने खूप काही सोसलेलं आहे. आता त्यांच्या आयुष्यामध्ये कुठलं सुद्धा वेगळं वादळ येऊ देऊ नकोस. ही एका आईची दुसऱ्या आईला कळकळीची विनंती आहे. असं बोलतच असते इतक्यात तिला खूप त्रास होऊ लागतो. तर तेव्हा आरुषी तिथं येते आणि तिला सावरते आणि तू बरी आहेस ना आई, असं तिला विचारत समोर बघते तर ते सर्व बघून तिला सुद्धा जोराचा धक्का बसतो आणि हे ताट कसं काय पडलं असं ती विचारते. तर तेव्हा शारदा, मी पूजा करत होते ना तेव्हा माझा हात लागून ते पडलेलं आहे असं सांगते. तर तेव्हा आरुषी तिला तिथून घेऊन जाते. तर इकडे मित्रांनो, जोराचा धक्का बसलेली काव्या आपल्या खोलीमध्ये येऊन दरवाजा बंद करून घेते आणि तेव्हा तिला नंदिनी जे काही म्हणालेली असते की आज जीवा माझा नवरा आहे, जोपर्यंत जीवा स्वतःहून माझ्याकडे घटस्फोट मागत नाही ना तोपर्यंत मी त्याला घटस्फोट देणार नाही, असं बोललेला असं तो क्षण आठवत असतो. इतक्यात तिथे नंदिनी येते आणि दरवाजा वाजवू लागते आणि काव्या, दार का लावून घेतलेलं आहेस, दार उघड ना, असं बोलू लागते. आणि असं माझ्यावरती चिडून कसं चालेल? आपण दोघींनीच भांडण केलं तर कसं चालेल? तू काय करत आहेस? माझ्या हाकेला ओ तरी दे ना, असं म्हणत असते. तेव्हा मात्र काव्या बोलते आणि आतमधूनच, का देऊ मी तुझ्या हाकेला ओ? तू ऐकत आहेस का माझं? सतत माझ्या बोलण्याला विरोध करतेस ना, मला नाही ऐकायचं तुझं, असं म्हणते. तर तेव्हा नंदिनी, बरं ठीक आहे, नको बोलूस माझ्यासोबत, पण कालपासून काही खाल्लेलं नाहीस तू, चल बाहेर ये आणि काहीतरी खाऊन घे, असं म्हणते. त्यावर काव्या अजूनच चिडते आणि तू खात आहेस ना, मला नाही खायचं, जा, असं तिला म्हणते. तेव्हा नंदिनी, मी पोट भरून जेवू का? आणि पोट भरून जेवते वेडाबाई, तुला माहिती आहे ना, तू नाही खाल्लंस ना तर मी सुद्धा काही खात नाही. तर तेव्हा मात्र काव्या रडू लागते आणि नंदिनी, चल खाली काहीतरी खाऊन घे, असं तिला बोलत असते. तर तेव्हा काव्या नाहीच असं बोलत असते. तर तेव्हा नंदिनी, ठीक आहे, तुला नाही जेवायचं ना, जर तुला नाही जेवायचं ना तर मी सुद्धा उपाशी राहणार. तू हट्टी आहेस ना, तर मी डबल हट्टी आहे, कळालं ना, असं म्हणते. तर तेव्हा सुद्धा काव्या दरवाजा उघडतच नाही. तर नंदिनी, काव्या असं का करत आहेस तू? ऐक ना माझं, मी मोठी बहीण आहे ना तुझी, असं म्हणत असते. तर तेव्हा काव्या दरवाजा उघडते आणि तू माझी मोठी बहीण आहेस ना, हाच माझा प्रॉब्लेम आहे. तुझ्या जागी दुसरं कोणी असतं ना तर ताई, असं म्हणून चक्क तिच्यावरती हात उगारता उगारता थांबते. तर तेव्हा नंदिनीला त्या गोष्टीचा मोठा धक्काच बसतो आणि ती म्हणते की काव्या, आजपर्यंत मी तुझी मोठी बहीण आहे ही तुझ्यासाठी बेस्ट गोष्ट म्हणायचीस ना तू, आणि आज हे असं काय झालं आहे, असं म्हणते. त्यावर काव्या, तुला नाही कळणार, असं तिला म्हणते. तर तेव्हा नंदिनी, मग समजाव ना मला, आपण दोघी जर एकमेकींच्या सोबत नाही बोललो ना तर कसं होईल, असं म्हणत असते. तर तेव्हा काव्या, ताई कसं समजावू, काय बोलू, आणि खूप समजावलेलं आहे ना तुला, पण तुला कळतच नाही, तुझ्या डोक्यामध्ये जातच नाही. माझी बहीण, जिला माझ्या डोळ्यात बघून कळायचं मला काय झालं आहे ते, तिला एका माझ्या हॅलोवरती कळायचं माझा अख्खा दिवस कसा गेला आहे ते, त्याच बहिणीला सगळं समजावून सांगायला लागत आहे. तुला नाही कळणार माझं दुःख, असं ती म्हणते. तर तेव्हा नंदिनी म्हणते की आता तू फक्त तुझा स्वतःचाच विचार करत आहेस. माझं लग्न माझ्या मनासारखं झालेलं आहे आणि तुझं तुझ्या मनाविरुद्ध असा सूर का लावत आहेस तू? आणि कसं समजावू मी तुला, हा जो काही तुझा आरडाओरडा करत आहेस ना त्याने काहीसुद्धा साध्य होणार नाही, असं ती म्हणत असते. तर तेव्हा काव्या म्हणते, मग कशाने साध्य होणार आहे ना ते तरी मला सांग. आपण काय केल्याने आपल्या मनासारखं करणार आहेस तू? बोल, मी ऐकते, असं म्हणते. तर तेव्हा नंदिनी, आता आपल्याकडे जे काही आहे ना त्यामध्ये समाधान मान, असं सांगते. त्यावर काव्या, म्हणजे आपण मन मारून जगायचं का? त्यापेक्षा मी सांगत आहे ना तो पर्याय मान्य करता येईल, घेऊयात ना डिवोर्स, असं परत सांगते. तर तेव्हा नंदिनी रागालाच येते आणि परत शांत होऊन काव्याला म्हणते, अगोदर तू शांत हो आणि मी काय बोलत आहे ना ते शांतपणाने ऐक. मला माहिती आहे परिस्थिती वाईट आहे, पण तू परिस्थितीपेक्षा मोठी हो. आयुष्य जर आपल्याला
त्याला रडवायला बसलेलं आहे ना, तरीसुद्धा तू हसून दाखव त्याला. मला माहिती आहे तुला आता माझं काहीसुद्धा पटणार नाही, पण माझ्यावरती विश्वास ठेव. मी आपल्या दोघांचा सुद्धा विचार करत आहे, तुझ्यासुद्धा फ्युचरचा विचार करत आहे, असं ती म्हणते. तर तेव्हा काव्या, माझ्या फ्युचरचा विचार करत आहेस का तू? अरे वा, असं म्हणून शांत होते. तर तेव्हा नंदिनी, बरं ठीक आहे, चल खाली आणि काहीतरी खाऊन घे, असं म्हणत असते. तर तेव्हा काव्या परत नंदिनीच्या तोंडावरती दरवाजा बंद करून टाकते. तर बाहेरून नंदिनी काव्या काव्या असं म्हणत असते. तर मात्र तेव्हा काव्या जोराने रडू लागते आणि ताई जा इथून, असं ती ओरडते. तर तेव्हा नंदिनी तिथून रडत निघून जाऊ लागते. तर त्यानंतर मित्रांनो, काव्या आपले डोळे पुसते आणि एका क्षणात जाऊन जीवाला फोन लावते आणि तेव्हा काव्याचा आलेला फोन जीवा बघतो आणि चक्क तिचा फोन कट करून टाकतो. तर तेव्हा काव्या परत त्याला फोन लावते आणि तेव्हासुद्धा जीवा तिचा फोन कट करून टाकतो. तर तेव्हा काव्या परत फोन लावते आणि तेव्हा मात्र मित्रांनो, जीवा तिचा फोन उचलतो. तर तेव्हा काव्या, मला भेटायचं आहे तुला, बोलायचं आहे तुझ्यासोबत, असं म्हणते. तर तेव्हा जीवा नाही असं म्हणून फोन परत कट करत असतो. तर तेव्हा काव्या, प्लीज फोन कट करू नकोस, मी हात जोडते, पाहिजे तर तुझ्या पाया पडते, तुला आपल्या प्रेमाची शपथ आहे, फक्त 5 मिनिटांच्यासाठी मला भेट, असं म्हणत असते. तर मित्रांनो, अखेर जीवा तयार होतो आणि टेरेसवरती येऊन भेट मला, असं तिला सांगतो. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत रम्या आणि वसुंधरा एकमेकांच्या सोबत बोलत असतात. तर तेव्हा वसुंधरा रम्याला सांगत असते की नंदिनीने काव्याची समजूत काढायच्या अगोदर तुला काव्याचा ब्रेन वॉश करायचा आहे. तर मित्रांनो, काव्या आणि जीवा अखेर टेरेसवरती भेटलेले असतात. तर तेव्हा काव्या जीवाला सांगत असते की अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही, उशीर झालेला नाही, आपण सगळ्यांना सांगूयात ना आपलं एकमेकांच्यावरती प्रेम आहे. नंदिनी ताईला हे कळालं ना, तर तीसुद्धा तिचा डिवोर्स न घेण्याचा हट्ट सोडेल, असं ती सांगते. त्यावर जीवा, आता तुझा माझ्यावरती आणि माझा तुझ्यावरती काहीसुद्धा हक्क नाही, सगळं काही संपलेलं आहे काव्या, असं बोलत असतो. तर मात्र मित्रांनो, इथे अशी एक धक्कादायक गोष्ट घडलेली आहे की चक्क नंदिनी तिथं त्यांच्यासमोर येऊन उभी राहिलेली असते आणि त्या दोघांनासुद्धा त्या गोष्टीची खबर नसते. तर मित्रांनो, नंदिनीने त्या दोघांच्यामधलं बोलणं ऐकलेलं असतं आणि आता नंदिनीची त्याच्यावरती काय रिॲक्शन असणार आहे हे मात्र खरोखरच जाणून घेण्यासारखं आहे. तर मित्रांनो, असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.